सुंदर पुणे, स्वच्छ पुणे, वाहतूक कोंडीमध्ये अडकले पुणे. नाशिक फाट्यापासून तर डेक्कनपर्यंत फुल ट्रॉफिक राहतं. त्याच्यावर काहीतरी तोडगा सरकारने काढला पाहिजे. सिग्नल तर आम्हाला पाळायचेच नसतात म्हणतात, आणि ती काय झेब्रा क्रॉसिंगची व्हाईट लाईन वगैरे ती आमच्यासाठी नाही आहे म्हणे. काय करायचं काय कळत नाही राजा. लायसन्स कॅन्सल करायची सिस्टीम आली पाहिजे. त्या 10 गुन्हे झाले ना तुमचं लायसन्स कॅन्सल. वर्षभर दुसऱ्या कुठल्याही RTO मधनं तुम्हाला लायसन्स मिळणार नाही. त्यामध्ये म्हणजे आता जॉब सोडावा की काय, गव्हर्नमेंट जॉब असला तरी सोडावा की काय यामुळे असं विचार येतो मला. नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातून आज आवाज जनतेच्या या कार्यक्रमातून पुणेकरांच्या वाहतूक कोंडीविषयीच्या असलेल्या समस्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, पुणेकरांना वाहतूक कोंडीचा कसा त्रास होतो हे आपण जाणून घेणार आहोत. पुण्याच्या या विस्तीर्ण शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तसाच आ भासून उभा आहे. मात्र त्यावर उपाययोजना होत असताना देखील म्हणावं तसं समाधान पुणेकरांचं होत नाही. कारण रस्त्यांवरती वाढती गाड्यांची संख्या आणि त्यासोबतच वाहतुकीचं न होणारं नियोजन अशा आणि अनेक कारणांनी पुणेकर सध्या त्रासलेले दिसत आहेत. तर याच मुद्द्यावर आपण आज पुणेकरांच्या वाहतूक कोंडीबद्दलच्या समस्या, त्यांचं गाऱ्हाणं, त्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाहतूक कोंडी सगळीकडे चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे रोड खराब असल्यामुळे सध्या वाहतूक कोंडी जास्त आहे. वाहतूक कोंडी म्हणजे सिग्नल बघा, सिग्नल आहे एक तरी पोलिसवाला आहे का इथं? नाही. फक्त पोलिसवाले कोपऱ्यामध्ये उभे राहतात आणि गाड्या अडवतात, एवढंच काम करतात. वाहतूक कोंडीला कोण काम करणार? कोणीच नाही. ह्याला पर्याय काहीतरी शोधला पाहिजे ना. ऑन कॅमेरा लावतात, पावत्या फाडतात, पण वाहतूक कोंडी सुरळीत कोण करणार? गाड्या लोकांनी जर गाड्या वाकडे तिकडे लावल्या, नो पार्किंगला त्यांच्या कारवाई, वाहतूक पोलिसांवर कारवाई कोण करणार? त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे का नको? आता सिग्नल आहे का कोणी वाहतूक पोलिसवाला? आता शाळा सुटणार, सर्व कामगार सुटणार 5 वाजता. 2 तास जर वाहतूक कोंडीमध्ये माणूस अडकला तर घरी जाऊन काय करायचं? 6 तास ड्युटीन 2 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकायचं. याच्यापेक्षा अजून चांगलं काय? सुंदर पुणे, स्वच्छ पुणे, वाहतूक कोंडीमध्ये अडकले पुणे. ट्रॉफिकचा म्हणजे खूपच त्रास होतो. कसा म्हणजे एकदम चिटकून गाड्या चालतात. त्यामुळं कुणाला घासलं काय झालं ते ड्रायव्हरला भीती. आणि गाड्यांची तर शेकडोनी गर्दी आहे. पार नाशिक फाट्यापासून तर डेक्कनपर्यंत फुल ट्रॉफिक राहतं. त्याच्यावर काहीतरी तोडगा सरकारने काढला पाहिजे. त्रास म्हणजे गुडघे जातात, पोटऱ्या दुखतात, परत हाताचे गोळे ठणठण करतात. खूप काही तकलीफ आहेत. आता मला झालं 20-25 वर्ष झालं ह्या गाडीवर. खूपच त्रास काढला. पहिला तरी एवढा नव्हता, पण आता हल्ली लई ट्रॉफिक झाले. म्हणजे नाही म्हणलं तरी 5-6 वर्षामध्ये ट्रॉफिक खूप झाले. त्रास तर खूप होतोय, पण प्रशासनाचं असं काही नियोजन नसतं. सिग्नल बंद असतात, नियंत्रण करायला ट्रॅफिक पोलीस नसतात, लोकसुद्धा वेडीवाकडी वाहनं चालवत असतात. सगळ्यांनीच ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आता काय बोलायचं? अहो, पोलिसांचाच जास्त त्रास आहे. हे फुकट पकडतात आणि पैसे काढायला बघतात. सगळं असून सुद्धा काय ना काहीतरी करून दंड मारतात. वाहतूकमध्ये 2 व्हीलरवाले काही व्यवस्थित सांभाळत नाहीत नियम. त्यामुळे इतर लोकांना बी त्रास होतो. रिक्षावाले आले झाले, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. लोकांना शिस्त, लेनची शिस्त अजिबात नाही. सिग्नल तर आम्हाला पाळायचेच नसतात म्हणतात, आणि ती काय झेब्रा क्रॉसिंगची व्हाईट लाईन वगैरे ती आमच्यासाठी नाही आहे म्हणे. काय करायचं काय कळत नाही राजा. वैताग येतो, वैताग गाडी चालवताना. असं वाटतं की सरळ टॅक्सी करावी आणि जावं, पण मग टॅक्सीत बसला की जीव मुठीत घ्यावा लागतो, कारण चालवणारा तसाच असतो. परत काय नाही. आता इथं आपल्याकडे आहे ना, लायसन्स कॅन्सल करायची सिस्टीम आली पाहिजे. का 10 गुन्हे झाले ना तुमचं लायसन्स कॅन्सल. वर्षभर दुसऱ्या कुठल्याही RTO मधनं तुम्हाला लायसन्स मिळणार नाही, देशातल्या कुठल्याही. खूप त्रास होतो साहेब. काय होतं, ट्रॅफिकचा त्रास होतो, वेळेवर जायला कुठंच मिळत नाही. आणि विषय दुसरा असा आहे की ट्रॅफिकमुळे आहे ना, आमच्या पेशंट जरी असलं गाडीत, आमचं आता गुड्स कॅरियर आहे म्हणजे लोकल सेवा, पेशंट जरी असलं तरी पेशंटला आम्ही वेळेवर नेऊ शकत नाही. त्याची खूप कंत आहे. मेन म्हणजे आपला बाणेर रोड, औंध आणि हे कोथरूड.
नाही, वाहतूक आहे ना, भयंकरच जबरदस्त आहे आत्ता सध्या वाहतूक कोंडी. जास्त सिटी एरियामध्ये सिग्नल नाहीत, अतिक्रमण वाढलेलं आहे जोरात आहे सध्या. पेठांच्या भागातच जास्त आहे, सगळीकडेच आहे तशी, पण पेठांच्या भागात जास्त आहेत आता भयंकर प्रमाणात. अतिक्रमण म्हणजे बाकी काढलं, रस्त्यावरच्या गाड्या वगैरे बाजूला केल्या तरी खूप होईल. आणि पार्किंग सगळ्यात महत्त्वाचं, पार्किंगवर जास्त जोर दिला तरी फरक पडेल. आणि ज्या हातगाड्या उभ्या असतात त्यांना जागा द्या किंवा काय, त्यांचं बघा आता काय. वाहतूक कोंडीचं आता बोलून बोलून सगळेच कंटाळलेले आहेच आहेत. आणि आता जायचं कोणतं, मेट्रोची सोय झालेली आहे पण मेट्रोचं स्पीडही कमी आहे. आणि वाहतूक कोंडीचं, मी तर नगर रोडवरून येते, तिथून मला टिळक रोड गाठायचा असतो. त्यामध्ये म्हणजे आता जॉब सोडावा की काय, गव्हर्नमेंट जॉब असला तरी सोडावा की काय, यामुळे असं विचार येतो मला. वाहतूक कोंडी बघा, सिग्नल बंद वगैरे, आणि दुसरे खड्डे बिड्डे, ट्रॉफिक जास्त होती सोडल्यानंतर. आणि नियोजन म्हणजे पुण्यामधलं बरोबर नाही आहे. जसं की तुम्ही बघायला गेलं की सिग्नल आता बंद, परत बाकी मेट्रोच्या समस्यामुळं भरपूर प्रॉब्लेम होते. ज्या प्रमाणात पुण्यातली लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात रस्त्यांची मॅनेजमेंट नाही केली गेलेली आहे अजून. आणि त्यात लोकल आपले जे वाहन आहे बस वगैरे, तर त्या बसांची पण खूप गर्दी राहते. तर बसमध्ये पण स्टुडंट ॲज अ स्टुडंट ते पोरं रस्त्यावरच राहतं, म्हणजे म्हणून गाड्या जास्त वाढलेल्या आहे असं. ट्रॅफिकचाच त्रास ॲज सच म्हणण्यापेक्षा एक तर पॉप्युलेशन वाढलेलं आहे, खूप ओव्हरलोडेड आहोत आपण सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता मी प्रॉपर पुण्याचा आहे, मला बाहेरच्यांबद्दल बोलायचं नाही काही, पण मॅक्झिमम जे मी ऑब्झर्व करतो, गाडी नंबरवरून लक्षात येतं ही गाडी कुठली आहे आणि कोण सिग्नल तोडतो आहे हे लगेच कळून जातं. ते इज नॉट गुड. म्हणजे वेल एज्युकेटेड पर्सनसुद्धा अशा गोष्टी करतात हे बघून चुकीचं वाटतं. ट्रॉफिकची जर अडचण खूप आहे, पण पायाला गुडघे वगैरे दुखतात आणि खूप मी कंटाळा येतो. खूप अडचण, खूप म्हणजे एवढं ट्रॉफिक आहे ना, त्याचा विषयच नाही काय. वाघोली हे आपले डेक्कन वगैरे नाही का, खूप म्हणजे. आणि आता विश्रांत वाटले खूप ट्रॅफिक झालं तिथं. वाहतूक कोंडीपेक्षा रस्त्यांची लेवल जर चांगली असती तरी कमरेचा त्रास कमी होईल. म्हणजे आता खड्डे बुजवलेत, पण कुठे कुठे पेविंग ब्लॉक लावलेत, कुठे डांबर वर चढलेलं आहे, कुठे कॉन्क्रीटची गाडी आणली आणि डायरेक्ट खड्ड्यात टाकलेली आहे. त्यामुळं मग लेवल नाही ना, गाडी बी व्यवस्थित स्मूथ चालत नाही, त्याच्यामुळं बॅक पेनचा त्रास होतो जास्त. एकपरी कुठल्याही कारणानं वाहतूक कोंडी झाली तर ती एक अर्धा तास 1 तास तरी आहे, पण ह्याचा तर त्रास कंटिन्यूच आहे. ट्रॅफिक फॉलो करत नाहीत कोण व्यवस्थित, आणि लाईन कटिंग करतात जाणार, दुसरं काय नाही. ट्रॅफिक किती असतं? ट्रॅफिक भरपूर राहते सर, भरपूर ट्रॅफिक मग आता कोथरूडला जायला की घंटा 1.5 घंटा जात. 16-15 किलोमीटर आहे ते 1.5 तास जात. व्हायचं उत्तर आहे. वाहतूक कोंडीचा पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास जाणवतोय. जशी वाहनं रस्त्यांवरती ठप्प होतात तशाच पद्धतीनं सिग्नलही ठप्प होताना बघायला मिळतात. रस्त्यांवर खड्डे, त्यासोबतच वाढती गाड्यांची संख्या, वाढती लोकसंख्या आणि योग्य पद्धतीनं न होणारं नियोजन, हे सगळं पुण्यातल्या वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचं पुणेकर सांगतात. या सगळ्यांवरती लवकरात लवकर नेमका काय तोडगा काढला जातो, योग्य नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं, हीच पुणेकरांची मागणी आणि तशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.